याचा दुसरा जो प्रश्न आहे, देशभक्त समाजसेवक चांगले आहेत, त्यांना संत म्हणता येईल का? संत म्हणता येत नाही. चांगले आहे तेवढं आपण म्हणू. त्याचं कारण संतांची व्याख्या केली आहे, जो जाणेल भगवंत तया नाव बोलीजे संत. आणि जाणेल भगवंत ह्याचा अर्थ भगवंताला जाणणं म्हणजे स्वयं भगवंतच होणं आहे. जे संत असतात ते भगवंतच असतात. किंबहुना ज्ञानेश्वर महाराजांनी जसं म्हटलं आहे, संत ही माझी रूपडी, असं भगवंताने म्हटलं. संतांच्या रूपाने भगवंतच वावरत असतो. फक्त फरक एवढाच असतो की जे अवतारी पुरुष असतात ते मुळातच अवतार घेऊन आलेले असतात, त्यांना काही साधना करायची नसते. पण संत मात्र जे असतात त्यांना काही काळ साधना करून भगवत स्वरूप व्हावं लागतं. आणि मग भगवंतांना जे सांगायचं असतं, करायचं असतं, शिकवायचं असतं ते संतांच्याकडून ते करवतात. त्यामुळे संत व्हायचं जर असेल तर ती साधना करून भगवत रूप व्हायला पाहिजे. म्हणून संत होणं, साधक होणं आणि सामान्य चांगली व्यक्ती असणं याच्यामध्ये फरक आहे. आत्ताच्या काळात दिसणारी समाजसेवा, देशसेवा खरी काय म्हणता येत नाही. समाजसेवा, देशसेवा आता भ्रष्ट होत चाललेली. त्याचं कारण सेवा हा शब्द फक्त वापरला जातो आणि स्वार्थापायी सत्ता, पैसा या सगळ्यामध्ये मनुष्य इतका लिप्त झालेला आहे की सेवा या शब्दाचं विडंबनच झालेलं आहे. कुठल्याही संस्थेमध्ये सुद्धा काम करताना आम्ही सेवा करतो असं म्हणतात, पण तिथं देखील इतकं काही राजकारण चालतं की त्या संस्थेतून सुद्धा काम करणं अवघड होतं. म्हणून स्वामीजी सुद्धा म्हणत असतात की नुसत्या संस्था काढून उपयोगी नाही, तिथं काम करणारी मंडळी, ती व्यक्ती अशी घडली पाहिजे की जिला परमार्थाची साधना आहे, म्हणजे निस्वार्थ निष्काम बुद्धीनं काम करते. आणि ते काम करत असताना सुद्धा त्या कामाचं ध्येय काय, तर मला भगवत प्राप्ती हे ध्येय. लक्ष तिथं ठेवून सगळं कामं करायला पाहिजे. मग तुमची देशसेवा. पूर्वीच्या काळी असे पुष्कळ देशभक्त होऊन गेले, चांगले होऊन गेले, ज्याला अध्यात्माचा पाया होता. तथापि त्यांना पारमार्थिक साधना जी करायला हवी होती तो करायला त्यांना वेळ मिळाला नाही. त्यामुळे काही काही चांगल्या व्यक्तींचं जीवन देखील थोडं अपुरं राहिलं. आता ते पुढच्या जन्मामध्ये ती साधना करून मोकळे होती. त्यावेळेला समाजाची गरज होती आणि ती समाजाची गरज असल्यामुळे त्यांनी त्यावेळेला सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं आहे. परंतु साधना केल्याशिवाय कुणी तिथंपर्यंत पोहोचला असं होऊ शकत नाही. तर निष्काम बुद्धीने आपले काम करणाऱ्या व्यक्तीने परमार्थाची साधना करायला हवी. त्याचं कारण काम करणं एवढं जरी असलं तरी परमार्थाची साधना ही अत्यंत आवश्यकच आहे. कारण आता जसं म्हटलं त्याप्रमाणे की डॉक्टर जर व्हायचं असेल तर एखादी व्यक्ती खूप चांगली आहे, बरोबर आहे, पण म्हणून तिला डॉक्टर म्हणता येणार नाही. तिला डॉक्टरीचा कोर्स पासच करायला पाहिजे, ते शिकायला पाहिजे, मग डॉक्टर म्हणता येईल. वकील व्हायचं असेल तर चांगलं आहे, खरं आहे, पण ती परीक्षा पास केली पाहिजे. तसं तो चांगला आहे, त्याचा पाया चांगला आहे, पण आता त्यांनी साधना करून आतल्या मीचा शोध घेतला पाहिजे. आणि तो मीचा शोध घेता घेता तोच मी आहे या अनुभवावर आला पाहिजे. त्यामुळे स्वानुभव घेतल्याशिवाय त्याला बोध झाला असं होत नाही. आणि तो जे काम करतो त्यात कुठं ना कुठं तरी कणवर तरी देहबुद्धी राहते, स्वार्थ राहतो, पूर्ण मोकळा होतो.